10 10 आहे की 11 आहे? तसं तर 11 मशीन मध्ये लेक्चर नंबर 11 सिंपल मशीन मध्ये. त्याच्यामध्ये आपण टॉपिक बघणार आहे लॉ ऑफ मशीन. आजचं टॉपिकचं नाव आहे आपला लॉ ऑफ मशीन. की सर्वात आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की लॉ ऑफ मशीन म्हणजे काय होते. हेडिंग आहे आता लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन याच्यावर 101% एक क्वेश्चन येतो लॉ ऑफ मशीनवर. की सर्वात पहिले आता लॉ ऑफ मशीन म्हणजे काय. तर लॉ ऑफ मशीन काय करते माहित आहे का. लॉ ऑफ मशीन आहे की हे रिलेशन आहे एफर्ट आणि लोडचं. एफर्ट आणि लोडचं काय जर हे ग्राफच्या माध्यमातून काय दाखवते रिलेशन दाखवते. आता तुम्ही मग आता फॉर एक्झाम्पल पाहू आपण की फॉर एक्झाम्पल जर समजा एखादा जर लोड आहे. लोड जर समजा जर 100 न्यूटन आहे आणि एफर्ट आपल्याला लागू राहिला त्याला 10 न्यूटनचा. 100 न्यूटन आहे आणि एफर्ट किती लागू राहिला. एफर्ट जर 10 न्यूटनचा एफर्ट लागू राहिला लोड उचलण्यासाठी 100 न्यूटन. मग एक लोड आहे की जर लोड आहे समजा 200 न्यूटनचा त्याला एफर्ट लागू राहिला काय करू राहिला. त्याला एफर्ट लागू राहिला समजा आपल्याला 15 न्यूटनचा. लोड आहे समजा 300 न्यूटनचा त्याला एफर्ट लागू राहिला समजा आपल्याला 20 न्यूटन. तर याचं रिलेशन ग्राफच्या माध्यमातून दाखवण्यासाठी युज करतात लॉ ऑफ मशीनचा. युज करतात कशासाठी लॉ ऑफ मशीन. मशीनचा लॉ याचा रिलेशन. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगतो. आता स्क्रूजॅक माहितच असेल तुम्हाला काय असेल स्क्रूजॅक. आता स्क्रूजॅक कशासाठी युज करतात गाडीवरती करण्यासाठी. गाडीचं लोड उचलण्यासाठी. हे पाहिजे इथं जर समजा आपण गाडीच्या चक्केला समजा इथं लावला गाडीवर समजा स्क्रूजॅक लावला. इथून तुम्ही असं ते हँडल असते ते गोल गोल फिरवता म्हणजे तुम्ही काय लावता एफर्ट लावता तर मग हे लोड उचलते. मग पहिली गाडी समजा 100 न्यूटनची होती समजा किलो न्यूटनची समजा 100 किलो न्यूटनची पहिली गाडी. तर मग तुम्हाला एफर्ट किती लागला 10 किलो न्यूटन लागला. मग दुसरी गाडी आली दुसरी गाडी पंक्चर होती तिचं काय केलं आपण ती गाडी उचलायची होती. त्या गाडीचं वजन आहे समजा 200 न्यूटन होतं तर तुम्हाला एफर्ट किती लागला 15 न्यूटन लागला. तिसरी गाडी होती तिचं वजन काय 300 न्यूटनचं होतं तर तुम्हाला एफर्ट किती लागला 20 न्यूटन होता. तर मग याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे की हे मशीन किती काम करू राहिली कशी काम करू राहिली. तर ग्राफ काढण्यासाठी म्हणजे की जर एफर्ट आणि लोडचा एक रिलेशन पहिले 100 होतं 100 न्यूटन होतं लोड तर एफर्ट किती होता 10. मग 200 न्यूटन लोड होतं तर एफर्ट झाला 15. 300 न्यूटन आहे तर 20. तर याचा आपल्याला काय करायचं रिलेशन जर दाखवायचं असेल ग्राफच्या माध्यमातून जर रिलेशन दाखवायचं असेल एफर्ट आणि लोडचं त्या मशीनच्या कार्य कसे करू राहिली ते तर त्याच्यासाठी युज होते लॉ ऑफ मशीन. त्यासाठी युज काय होते लॉ ऑफ मशीन. आर यू गेटिंग दिस पॉईंट. येस सर. हा तर म्हणजे एखादं काय करायचं आपल्याला रिलेशन दाखवायचं. सर्वात पहिले डेफिनेशन घेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग एक मी तुम्हाला समजावून सांगतो. समजत आहे ना मी काय म्हणत आहे तर. हो. हा येस सर. सर्वात आधी आपण डेफिनेशन लिहू की लॉ ऑफ मशीन म्हणजे काय. तेच आहे मी जे तुम्हाला सांगितलं तेच आहे डेफिनेशन. तर द रिलेशन बिटवीन the load lifted W and effort lifted and effort applied it is denoted by P is known as law of machine. म्हणजे की हे काय करू राहिलं लोड आणि एफर्टचं काय दाखवू राहिलं रिलेशन दाखवू राहिलं. लोड आणि एफर्टचं काय दाखवत आहे रिलेशन दाखवत आहे. त्याला काय म्हणतात लॉ ऑफ मशीन म्हणतात. त्याला काय म्हणतात लॉ ऑफ मशीन. हा त्याचा ग्राफ आहे. हे असं रिलेशन ही तर समजा इथं पहिला समजा इकडे असते एफर्ट आणि इकडे काय असते लोड असते. हा आहे ओरिजिन आणि हे असते ऍक्च्युअल मशीन. कोणती मशीन ऍक्च्युअल मशीन. म्हणजे की मशीनने जेवढं काम केलं जर समजा एफर्ट जर समजा असला 10 तर लोड किती राहिलं 100 न्यूटन. म्हणजे जर 10 न्यूटनचा जर समजा आपण काय केला एफर्ट लावला तर 100 न्यूटनचं काय लागलं लोड लागलं.
जर समजा 20 न्यूटनचा जर समजा एफर्ट लागला तर 200 न्यूटनचं काय लागलं लोड लागू म्हणजे उचलू राहिली, आणि 30 न्यूटन जर समजा आपल्याला काय करू राहिला एफर्ट लागला तर काय करू राहिला 300 न्यूटन काय करू राहिली लोड उचलू राहिले. हा ग्राफच्या माध्यमातून रिलेशन दाखवणं, ग्राफच्या माध्यमातून काय दाखवणं रिलेशन दाखवणं, याला म्हणतात लॉ ऑफ मशीन. आता तुम्ही म्हणसाल की सर हे डिस्टन्स काय, हे डिस्टन्स आहे वाय इंटरसेप्ट. आता लक्ष द्या एक मिनिट, कोणती जे मशीन आहे, कोणती मशीन आहे की ज्यावेळेस सगळं आपण एफर्ट लावतो तर काही ना काही एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन होते, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन होते. डायरेक्टली एखादी आता आपण एखादा एफर्ट लावून राहिलो तर काहीतरी आपला एफर्ट 100% एफर्ट लागते काय, कोणत्या गोष्टीला 100% ताकद लागते का, आपली जोर लागते काय, नाही. कुठंतरी समजा आपण ज्यावेळेस आपण उचलतो तर खालीवर खालीवर काहीतरी होतेच का नाही. तर तो डिस्टन्स म्हणजे हा वाय, याचं इक्वेशन आहे लॉ ऑफ मशीनचं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एम एक्स किंवा एम डब्ल्यू प्लस सी, एक्स नाही म्हणू आपण एम डब्ल्यू म्हणू. वाय इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. एम म्हणजे होते स्लोप, एम म्हणजे काय होते स्लोप, डब्ल्यू म्हणजे होते लोड, आणि सी म्हणजे होते सी म्हणजे होते इंटरसेप्ट ऑफ वाय ऍक्सिस. हे वाय ऍक्सिसचं हे जे इंटरसेप्ट आहे, जो आपला एफर्ट काय झाला लॉस झाला त्याला सी म्हणतात. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सी म्हणजे होते वाय इंटरसेप्ट वाय ऍक्सिसचा, या लक्षात, याला काय म्हणतात सी. वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. मग आता तुम्ही म्हणसाल की जर हे जे लाईन आहे, हे जे डॉट लाईन आहे, हे जर समजा ओरिजिन मधून जर समजा जर झाली, समजा हा ग्राफ पहा तुम्ही, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. जर हे लाईन जर ओरिजिन मधून जर गेली तर याला आयडियल मशीन म्हणतात. हा ग्राफ कशाचा आहे आयडियल मशीनचा, कशाचा आहे आयडियल मशीनचा. वाय इज इक्वल टू एम डब्ल्यू, याचा आयडियल मशीनचा फॉर्म्युला आहे वाय इज इक्वल टू एम डब्ल्यू. त्यात सी ची व्हॅल्यू 0 येते, सी ची व्हॅल्यू काय येते 0 येते. पण आयडियल मशीन फक्त एक नावापुरतीच आहे. आता तुम्ही कोणताही जोर लावता, समजा तू एकाने समजा आता ओम जर समजा त्याला समजा एक 50 किलोचा पोतं उचलला तर तू डायरेक्ट 50 किलोचा पोतं उचलशील काय, थोडासा काही ना काही तर हे होशील ना, पोतं घसरीनच ना. मग त्याला म्हणतात एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. हे जे डिस्टन्स असते, हे जे डिस्टन्स असते, या डिस्टन्सला काय म्हणतात माहिती आहे काय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. जो आपला जो एफर्ट उराला लॉस्ट इन फ्रिक्शन, लॉस्ट उराला फ्रिक्शनचा, तर हे वाय डिस्टन्स असते. येतं का लक्षात, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तर याचा फॉर्म्युला काय वाय इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. आर यू गेटिंग दिस पॉइंट. लॉ ऑफ मशीन, सर्वात पहिला क्वेश्चन की लॉ ऑफ मशीन काय म्हणतात. लॉ ऑफ मशीन म्हणजे होते रिलेशन, एफर्ट आणि लोडचं रिलेशन दाखवणारा ग्राफ, याला म्हणतात लॉ ऑफ मशीन. याचा फॉर्म्युला काय वाय इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. सी म्हणजे होते जे वाय ऍक्सिसचं डिस्टन्स म्हणजे सी, म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. जो आपला एफर्ट काय उराला लॉस्ट उराला त्याला सी म्हणतात. डब्ल्यू म्हणजे होते लोड, एम म्हणजे होते स्लोप. आता हा स्लोप मध्ये झाला, तर हे जे डिस्टन्स आपल्याला काढायचा स्लोप, हा जो स्लोप किती आहे की हा चढ आहे, म्हणजे हा होते एम. आणि येतं का लक्षात, समोर आलं. आणि वाय म्हणजे होते एफर्ट, वाय म्हणजे काय होते एफर्ट. पण याचा तसा फॉर्म्युला आहे, वायच्या जागी आपण इथं पी पण म्हणू शकतो, वायच्या जागी काय म्हणू शकतो पी पण म्हणू शकतो. तर आपण फॉर्म्युल्यामध्ये इथं पी म्हणू, इथं काय म्हणू आपण पी. तर पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी, हा आपला फॉर्म्युला आहे. आर यू गेटिंग दिस पॉईंट. हे लिहून घ्या तुम्ही पहिले, नंतर सांगतो सोडून. आता लक्ष द्या एक मिनिट, काय आहे तर लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन म्हणजे काय होते, याचे काय रिलेशन, आणि याचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. तर आता तुम्ही म्हणसाल की सर पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी याचा प्रत्येकाचा अर्थ काय आहे, तर सांगतो मी तुम्हाला. पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. पी फॉर होते एफर्ट, पी म्हणजे काय होते एफर्ट. एम म्हणजे होते स्लोप, एम म्हणजे काय होते स्लोप. डब्ल्यू म्हणजे काय होते लोड, डब्ल्यू म्हणजे काय होते लोड. आणि सी म्हणजे काय होते इंटरसेप्ट ऑफ वाय ऍक्सिस, इंटरसेप्ट ऑफ वाय ऍक्सिस, किंवा एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पण म्हणू शकता तुम्ही. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन स्टार्टिंग फॉर्म्युला डब्ल्यू कॅपिटल आहे का. हा डब्ल्यू कॅपिटल, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. किंवा तुम्ही याला म्हणू शकता एफर्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट द मशीन. ज्यावेळेस आपण मशीन ज्यावेळेस काय करतो स्टार्ट करतो त्यावेळेसचा एफर्ट, एफर्ट रिक्वायर्ड टू स्टार्ट द मशीन.
ज्यावेळेस आपण मशीन काय करू राहिलो, स्टार्ट करू राहिलो, त्यावेळेस जो एफर्ट लागू राहिला तो एफर्ट म्हणजे सी आहे. तो एफर्ट म्हणजे काय, सी आहे. म्हणून हा बार कसा जातो, असा वरून जातो, वरून हे लाईन क्रॉस होते. आणि लॉ ऑफ मशीन म्हणजे काय होते, रिलेशन होते लोड आणि एफर्टचं रिलेशन. हे पूर्ण समजा की आपण 3 वेळा जर समजा आपण काय केलं, चेक केलं की जर समजा पहिली जर समजा लोड समजा पहिली मशीन लावली, त्यानं काय केलं, 100 न्यूटनचं लोड उचललं, तर तिथे एफर्ट आपल्याला किती लागू राहिला, 10 न्यूटनचा लागू राहिला. मग दुसरे आपण मशीन घेतली, म्हणजे मशीन तेच घेतली, बॉडी दुसरी घेतली की त्या बॉडीचं वेट किती आहे, 200 न्यूटन आहे, तर तिथे एफर्ट लागू राहिला आपल्याला समजा 15 न्यूटन. आणि त्याच्यानंतर काय लागू राहिला, तिसरं समजा जर आपण बॉडी घेतली, त्या मशीनवर ठेवली आणि तिथं आपल्याला समजा काय लागू राहिला, लोड किती, एफर्ट किती लागू राहिला, 20 न्यूटन. तर याचं जे रिलेशन आहे, एफर्ट आणि लोडचं रिलेशन जर आपल्याला काढायचं आहे टोटल ग्राफच्या माध्यमातून, तर फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू MW प्लस सी. P इज इक्वल टू MW प्लस सी. या सर्वांचं जर समजा आपल्याला काय काढायचं असेल, रिलेशन काढायचं असेल, तर फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू MW प्लस सी. M म्हणजे होते स्लोप, W म्हणजे होते लोड, C म्हणजे होते की ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला एफर्ट लावतो का नाही, तो म्हणजे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, आणि P म्हणजे होते एफर्ट. आर यू गेटिंग दिस पॉइंट? समजलं का तुम्हाला? येस सर. याला म्हणतात लॉ ऑफ मशीन. याला काय म्हणतात, लॉ ऑफ. आता लक्ष द्या एक मिनिट, लॉ ऑफ मशीन वरून भेटते आपल्याला मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, की आपण एक लॉ ऑफ मशीन आहे आपली P इज इक्वल टू MW प्लस सी. जर हे जर समजा तुम्हाला माहित असलं, तर तुम्ही याच्यावर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढू शकता. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मॅक्झिमम येतं का लक्षात, की सर्वात जास्त इथं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती यूज होईल. म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुम्हाला माहितच आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय होते. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा इथं जर लोड किती आहे, 100 न्यूटन आहे, आणि इथं जर समजा जर फोर्स अप्लाय होऊ राहिला 10 न्यूटनचा, तर याचा रिलेशन लोड आणि एफर्टचा काय रिलेशन, रेशो, लोड आणि एफर्टचा रेशो म्हणजे काय होते, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. जर इथं जर 100 न्यूटनचा लोड असेल, तर आपल्याला फोर्स किती लागू राहिला, फक्त एफर्ट किती लागू राहिला, 10 न्यूटन. तर याचं रिलेशन म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग आता तुम्ही काय करू राहिले, आपण काय करू राहिलो, वेगवेगळ्या बॉडीज आहे की त्या मशीनवर लावू राहिलो. पहिली 100 न्यूटनची बॉडी टाकली, तर तिथं कितीचा लागला आपल्याला, 3 न्यूटन एफर्ट लागला. 200 न्यूटनची बॉडी आपण समजा की मशीनवर ठेवली, तर 15 न्यूटन एफर्ट लागला. 300 न्यूटनची बॉडी मशीनवर ठेवली, तर 20 न्यूटनचा एफर्ट लागला. तर मग याच्या देखील आपल्याला मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायला लागते. काय काढायला लागते, मॅक्झिमम. मग मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज जर काढायचं असेल आपल्याला, तर याचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू 1/m. 1/m म्हणजे 1 स्लोप, 1 स्लोप. तर मग तुम्ही याच्यावर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज वरून तुम्ही मॅक्झिमम इफिशियन्सी पण काढू शकता. तर मॅक्झिमम इफिशियन्सीचा पण फॉर्म्युला येते इथं. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100, हे दोन फॉर्म्युले येतात. जर समजा जर तुम्हाला लॉ ऑफ मशीन गिवन दिली असेल, तर तुम्ही मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढू शकता. जास्तीत जास्त आपल्याला किती फायदा होऊ राहिला, जास्तीत जास्त फायदा किती होऊ राहिला या मशीन थ्रू, तर म्हणजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 1/m. आणि मॅक्झिमम इफिशियन्सी पण काढू शकता तुम्ही. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाय बाय 100, हा याचा फॉर्म्युला आहे. हे लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट बघा काय आहे. फॉर a certain machine, the law is P is equal to 0.08 W plus 5 दिसते ना, क्लिअर दिसते ना सर्वांना? येस सर. हो सर. हा, का थोडासा याची थिकनेस वाढू? नाही. कॅल्क्युलेट द एफर्ट. Calculate the effort required to lift a load of 5 kilonewton. जर लोड किती दिलेला आहे, 5 किलो न्यूटन दिलेला आहे, इथं न्यूटन आहे, 5 किलो न्यूटन. Also calculate maximum mechanical advantage.
maximum mechanical advantage and identify the types of machine. The types of machine. त्यानंतर अजून म्हटलं जाणार व्हेलॉसिटी रेशो ऑफ द मशीन. Velocity ratio of the machine is 20. Velocity ratio of the machine is 20. आता बघा प्रॉब्लेम काय आहे. लिहून घ्या पहिले आधी. प्रॉब्लेम कसा आहे. फॉर ए सर्टन मशीन द लॉ P is equal to 0.08 W plus 5. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे. लॉ ऑफ मशीन दिली त्याने डायरेक्टली. लॉ ऑफ काय दिलं आहे मशीन. चॅटिंग मध्ये कोणीच लिहिणार नाही काही. लॉ ऑफ मशीन. आता लॉ ऑफ मशीन दिलेला आहे P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. हे दिलं आहे लॉ ऑफ मशीनचा. त्यानंतर काय म्हटलं कॅल्क्युलेट द एफर्ट. एफर्ट म्हणजे पी फाईन करा म्हणते. काय फाईन करा पी. आता पी फाईन करासाठी इथं काय पाहिजे डब्ल्यू पाहिजे. टू लिफ्ट ए लोड. लोड किती दिलेला आहे 5 किलो न्यूटन. आता 5 किलो न्यूटन म्हणजे किती होते सांगा बरं. 5000 न्यूटन. 5000 न्यूटन. लोड किती दिलेला आहे 5000 न्यूटन. ऑल्सो कॅल्क्युलेट द मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा आहे. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन. म्हणजे इफिशियन्सी काढायला लागेल तुम्हाला टाइप्स चेक करण्यासाठी. जर ज्याची इफिशियन्सी तुम्ही मला क्वेश्चन सांगा की ज्याची इफिशियन्सी क्वेश्चन मी तुम्हाला क्वेश्चन विचारला तुम्ही मला उत्तर द्या की ज्याची इफिशियन्सी हे 50% पेक्षा जास्त असते ते मशीन कोणती. रिव्हर्सेबल. ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी असते ते मशीन कोणती. इररिव्हर्सिबल. नॉन रिव्हर्सिबल. आणि त्याच्यानंतर त्यानं विचारला व्हेलॉसिटी रेशो. काय विचारला व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो किती आहे 20. सांगितलं जाणार 20. प्रॉब्लेम समजला का. एक वर डबल लक्ष द्या. प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम मध्ये काय इन ए सर्टन मशीन द लॉ इज P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. पहिला क्वेश्चन केला जातं कॅल्क्युलेट द एफर्ट म्हणजे हा P फाईन करा. टू लिफ्ट ए लोड 5 किलो न्यूटन. जर लोड किती दिला असेल 5 किलो न्यूटन जर लोड दिलं असेल म्हणजे 5000 न्यूटन जर लोड दिलं असेल याच्यात व्हॅल्यू टाकल्याबरोबर तुमचा एफर्ट भेटून जाईल. मग ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आणि आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन. मशीनचे काय काढायचे टाइप्स काढायचा आहे. तर सर्वात आधी काय करू आपण सिंपल आहे एफर्ट फाईन करू. आता एफर्ट जर काढायचा असेल तर इथं सिंपलच आता फॉर्म्युलाच आहे. आता हे दिलेलंच आपल्याला P इज इक्वल टू लॉ ऑफ मशीन दिलेलं आहे 0.08 W प्लस 5 न्यूटन. तर सिंपल आहे W च्या जागी व्हॅल्यू पुट अप करा. W च्या जागी जर व्हॅल्यू पुट केली तर काय ते 0.08. हा बोला. तर ती पी दिले की नाही बघा वर 0. काय P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 म्हणजे हा एफर्ट काढायचा असेल तर तुम्ही फक्त याच्यात लोडची व्हॅल्यू याच्यात पुट करसाल. लोड किती आहे 5000 प्लस 5. 5000 प्लस 5 करा बरं कॅल्क्युलेशन करा बरं सांगा मला किती येते एफर्ट. किती 405. 405 हा आला एफर्ट. हा काय झाला तुमचा एफर्ट आला. सेकंड नंबर काय फाईन करायचा आला ना. सेकंड नंबर फाईन करायचा आपल्या मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे मॅक्झिममचा. इथं लिहिलं मॅक्स मेकॅनिकल 1/m. लॉजिक लावा यातला एम कोणता आहे हा एम राहील. लॉ ऑफ मशीन जर येतात हा तर एम इज इक्वल टू आहे 0.08. 0.08 एम आहे तर 1/0.08 12.5. किती 12.5. 12.5. 12.5 झाला हा मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आणि याच्यानंतर काय काढायचं आपल्याला टाइप्स ऑफ मशीन काढायचे. नाही टाइप्स ऑफ हा तर मग मॅक्झिमम इफिशियन्सी काढली तरी चालते. कोणती काढायची मॅक्झिमम. आता काऊन की मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढला ना तर मॅक्झिमम इफिशियन्सीच काढायची डायरेक्टली. तर आता कारण टाइप्स ऑफ मशीन साठी मॅक्झिमम पण करू शकतो आपण. मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू फॉर्म्युला काय मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशिओ इंटू 100.
हे मॅक्सिमम इफिशियन्सी आपली. तर म्हणजे किती 12.5. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 20. 20 डिवाइड मल्टिप्लाय बाय 100 किती येते सांगा बरं इफिशियन्सी. 62.5. हा 62.5. म्हणजे हे 50% पेक्षा काय जास्त. जास्त आहे. म्हणजे मग काय लिहिसान मशीनिस्ट. सर हा Possible. हे फॉर्म्युले केव्हा लिहून दिले सर? हा हे फॉर्म्युले केव्हा दिले सर? आताच तू आता जॉईन झाला काय. हो सर. नाही. हा मशीन इज रिव्हर्सिबल. मशीन इज रिव्हर्सिबल. एक वेळा अगेन रिपीट एक वेळा डबल सांगतो. हे पहा रिव्हर्सिबल मशीन म्हणजे कायला म्हणतात माहिती आहे का ज्याची इफिशियन्सी हे 50% पेक्षा जास्त असते त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन ज्याची इफिशियन्सी हे 50% पेक्षा कमी असते तर त्याला नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. आता रिव्हर्सिबल म्हणजे काय होते की जे मशीन रिव्हर्स डायरेक्शन पण फिरते. सरळ ते फिरूनच राहिली पण रिव्हर्स डायरेक्शन पण फिरते त्याला रिव्हर्सिबल म्हणतात. आणि नॉन रिव्हर्सिबल म्हणजे फक्त सरळच फिरते सरळ दिशेनच जाते मागं फिरत नाही त्याला नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. तर आता त्याच्या आधी पहिली हे मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करून सांगतो. बघा आता लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका प्रॉब्लेम काय म्हटलं तर. फॉर ए सर्टन मशीन एका मशीन मध्ये द लॉ इज P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. हा लॉ ऑफ मशीन दिला त्यानं. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. हे लॉ ऑफ मशीन दिलं P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. मग कॅल्क्युलेट द एफर्ट म्हणजे मग याचं एफर्ट काढा. लॉ ऑफ मशीन आता हेच दिलं त्यानं. तर एफर्ट म्हणजे पी काढा लागते. आता हा पी आपल्याला काढायला लागते. कॅल्क्युलेट द एफर्ट हा पी काढायला लागते. तर मग त्यासाठी आपल्याला लोड लागेल काऊन की लोड आपल्याला काढायला लागेल. तर मग यानं काय दिलं टू रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड किती दिलेला आहे 5 किलो न्यूटन. 5 किलो न्यूटन म्हणजे होते 5000 न्यूटन म्हणजे 5000 न्यूटन लोड दिलेला आहे. जर 5000 न्यूटन जर लोड असेल तर एफर्ट किती आहे तर तुम्ही लॉ ऑफ मशीन काढू शकता. तर आपण काय केलं हे पहा पी इज इक्वल टू काय आहे 0.08 W प्लस 5 न्यूटन हे तर गिव्हनच दिलेलं आहे. डब्ल्यू ची जागी डब्ल्यू ची व्हॅल्यू टाकली. डब्ल्यू म्हणजे लोड टाकला 5000 मग 0.08 मल्टिप्लाय बाय 5000 प्लस 5 याची ऍडिशन केली तर एफर्ट भेटला तुम्हाला 405 न्यूटन. समजलं का हे सांगा आता एफर्ट समजला. हो सर. मग त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय केला त्यानं कॅल्क्युलेट मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग आता कधी लक्षात ठेवा लॉ ऑफ मशीन जर गिव्हन दिली आपल्याला हे लॉ ऑफ मशीन आहे P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे 1/m आणि m म्हणजे हा असते डब्ल्यूच्या समोरचा m असते. डब्ल्यूच्या समोर काय आहे 0.08 m आहे 0.08 m टाकला 0.08 1/0.08 टाकलं तर कॅल्सीनं उत्तर दिलं 12.5. हा झाला मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हा त्याचा मशीनचा काय ऍडव्हान्टेज आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग त्याच्यानंतर त्यानं तिसरा क्वेश्चन विचारला आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन की हे मशीन कोणत्या टाइपचे आहे रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे. व्हेलॉसिटी रेशो दिला आहे त्यानं 20 व्हेलॉसिटी रेशो घेऊन दिलेला आहे. आता रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय होते ज्याची इफिशियन्सी हे 50% पेक्षा जास्त असते त्याला रिव्हर्सिबल म्हणतात आणि ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी असते त्याला नॉन रिव्हर्सिबल म्हणतात. मग त्यासाठी इफिशियन्सी काढ लागते. आता त्यांना मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपण काढला तर आपण मॅक्झिमम इफिशियन्सी काढून टाकू. तुम्ही साधी इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावला असता तरी चालला असता पण आता इथं मॅक्झिमम दिला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तर लावा तो फॉर्म्युला. मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाय बाय 100. तर मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 12.5 व्हेलॉसिटी रेशो आहे 20 मल्टिप्लाय बाय 100 याचं कॅल्क्युलेशन आलं 62.5 म्हणजे 50% पेक्षा हे मोठं आहे 50% काय हे जास्त आहे. आणि सांगा बरं मग 50% पेक्षा जर जास्त असली तर कोणती मशीन आहे रिव्हर्सिबल. मग मशीन इज रिव्हर्सिबल. याला म्हटलं मी रिव्हर्सिबल मशीन. आर यू गेटिंग दिस पॉइंट. प्रॉब्लेम समजला का तुम्हाला काय एक वर्ड सांगू. समजला. सर ते मॅक्झिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे ना हा तर त्यामध्ये 1/m आहे तर तो m काय आहे. एम म्हणजे स्लोप आहे. एम म्हणजे काय स्लोप आहे. मी एक याच्या आधी एक एक्सप्लेन केलेला आहे. हा व्हिडिओ रेकॉर्डेड आहे तर तू एक ज्यावेळेस आता आपली क्लास झाली तर तू एक वेळा चेक करून घेशील. आर यू गेटिंग दिस पॉइंट. ओके अजून कोणाला काय प्रॉब्लेम. सर एम हमेशा डब्ल्यूच्या समोरच येते ना. हा एम हमेशा डब्ल्यूच्या समोर असते. स्लोप हमेशा डब्ल्यूच्या समोर आहे. अजून क्वेश्चन. नो सर. मग चला घेऊ मग नेक्स्ट प्रॉब्लेम. घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम. हा बोल. हे बा पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल जर इफिशियन्सी हे एक्झॅक्ट 50% असेल तर त्याला पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल म्हणतात. काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात
पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल. पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल. पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल म्हणतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? हो. चला घ्या प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता प्रॉब्लेम नंबर सेकंड लिहा. प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड. इन ए मशीन, असं लिहा. इन ए मशीन नका लिहू, असं लिहा. सर्टन ए मशीन, certain machine has a law, P is equal to 0.025 W plus 20. P is equal to 0.025 W plus 20 न्यूटन. हे असं ब्रॅकेट मध्ये असते, पण कधी कधी तिथे 3 आहे. लॉ दिलाय त्यांना. विथ व्हेलॉसिटी रेशो, विथ व्हेलॉसिटी रेशो, विथ व्हेलॉसिटी रेशो दिलाय 60. कॅल्क्युलेट द इफिशियन्सी. कॅल्क्युलेट द इफिशियन्सी. Calculate the efficiency at a load of 1 kilonewton. At a load of 1 kilonewton. प्रॉब्लेम बघा कसा आहे. लो सोपी प्रॉब्लेम. आता असेच प्रॉब्लेम पेपर मध्ये विचारते, जसेच्या तसे. आपली रेजिस्टर समोर ठेवायचं आणि पेपर सॉल्व्ह करायचा. मस्त एक नंबर. सर्टन ए मशीन हॅज ए लॉ P is equal to 0.025 W plus 20. आता काय दिलं आहे? लॉ ऑफ मशीन दिलाय तुम्हाला. काय दिलेलं आहे? लॉ ऑफ मशीन. अभ्यास करा. अभ्यास करसान तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटतील. नाहीतर इंटरनेटवर वगैरे सर्च करत बसता आणि पुरा टाइम चालला जाणार आणि काहीच भेटत नाही इंटरनेटवर. जो अभ्यास करीन त्यालाच मार्क भेटतात आणि जे अभ्यास करत नाही त्याला काहीच मार्क भेटत नाही. म्हणून अभ्यासच करा. अभ्यासच तुमच्या कामात येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर चांगला अभ्यास करसान, प्रॅक्टिस करसान, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. हे पहा, सर्टन ए मशीन हॅज ए लॉ P is equal to 0.025 W plus 20 न्यूटन. हा लॉ दिला. त्यानंतर काय म्हटलं? व्हेलॉसिटी रेशो दिला त्याला. किती दिलेला आहे? व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? हे पाहिजे दिला. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? 60. आणि कॅल्क्युलेट द इफिशियन्सी. इफिशियन्सी फाईन करायची आहे. मॅक्झिमम नाही म्हटली बरं, साधीच इफिशियन्सी काढायची. लोड किती दिलेला आहे? लोड किती दिलेला आहे? 1 kilonewton. लोड किती दिलेला आहे? लोड दिलेला आहे 1 kilonewton. आता लक्ष द्या, लोड जर 1 kilonewton दिलं तर किती न्यूटन होईल बरं सांगा बरं? 1 kilonewton म्हणजे किती न्यूटन? 1000. हे आहे 1000 न्यूटन. आता तुम्ही काय करता? लॉजिक काय लावसाल माहिती आहे का? एफर्ट नाही आहे आपल्यापाशी, तर हा डब्ल्यू जर याच्यात टाकला की तुम्हाला काय भेटून जाईल? हा डब्ल्यू जर याच्यात व्हॅल्यू पुट केली तर तुम्हाला काय भेटून जाईल? एफर्ट भेटून जाईल. मेकॅनिकल एफर्ट भेटेल ना? हो. P ची पी ची व्हॅल्यू भेटणार. पी म्हणजे काय आहे? एफर्ट आहे. सिंपल आहे. लो सोपी नाही, लो सोपी आहे ना. इतकं सोपी बाप रे, इतना इजी मैंने तो अब तक नहीं देखा. लय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे बरा. हा सब्जेक्ट आहे की नाही, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही याला लाईटली घेऊ नका. आणि तुम्ही जर याला लाईटली घेसाल तर हा तुम्हाला लाईटली घेईन. मग हा रडवते पण आणि हसवते पण. हा सब्जेक्ट इतका खतरनाक आहे की रडवते पण आणि हसवते. स्कोरिंग पण होऊ शकते आणि नापास पण होऊ शकते. म्हणून अभ्यास करा. सांगा किती 45. आलं? 45. येस सर. 45 येते सर. ओके ओके. येस सर. हा पावर भेटला तुम्हाला एफर्ट 45. एफर्ट भेटला 45. आता सांगा, आता इफिशियन्सी जर आपल्याला काढायची आहे, आता फॉर्म्युला काय इफिशियन्सीचा? MA is equal to 1 MA upon by VR into W by 100. MA upon VR into 100. हा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. आता व्हेलॉसिटी रेशो आहे आपल्यापाशी. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे काय? नाही. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढून टाकू. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज फॉर्म्युला आहे W upon P. W किती दिलेला आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा W upon P 1000. आणि P किती दिलेला आहे? 45. 45. 1000 डिवाइडेड बाय 45 किती येते मेकॅनिकल ऍडव्हान्टेज?
22 पॉईंट 22.22. किती 22.22 22.22 22.22 हा झाला मेकॅनिकल ऍडव्हान्स. व्हॅल्यू पुट अप करू इफिशियन्सी काढण्यासाठी. 22.22 व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? 60. व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे 60. मल्टिप्लाय बाय 100. मल्टिप्लाय बाय 100. 37.03. 04. 37.03. 37 37.03%. हा 03 04 चालते, काही प्रॉब्लेम नाही. सांगा बरं मशीन कोणती आहे? रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे? नॉन रिव्हर्सिबल. असं Non-reversible. नॉन रिव्हर्सिबल. चेकर्स लाईक इम्प्रेस करायचं असेल तर असं लिहू शकता, मशीन इज नॉन रिव्हर्सिबल. जर तुमचे पेपर जर ऑफलाईन झाले तर. नाही होत सर ऑफलाईन. समजलं तुम्हाला? हा समजलं काय? हो सर. हो सर, समजलं. एक वर डबल सांगू? हा एक वर डबल पहा. आता एक वर डबल पहा. एक वर डबल लक्ष द्या काय आहे तर. क्या आहे तो प्रॉब्लेम बघा काय आहे तर. सर्टन मशीन हॅज ए लॉ दिलेला आहे पी इज इक्वल टू लॉ ऑफ मशीन दिलेला आहे पी इज इक्वल टू 0.025 डब्ल्यू प्लस 20 न्यूटन विथ व्हेलॉसिटी रेशो दिलेला आहे 60. कॅल्क्युलेट इफिशियन्सी म्हणजे की आपल्याला इफिशियन्सी फाईन करायला लागते. आणि त्यानंतर काय दिलं आहे? लोड ऑफ 1 किलो न्यूटन. लोड इट इज डिवाइडेड बाय डब्ल्यू दिलेला आहे 1 किलो न्यूटन. W1 किलो न्यूटन म्हणजे होते 1000 न्यूटन. 1 किलो न्यूटन म्हणजे काय होते? 1000 न्यूटन. आता लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू 0.025 डब्ल्यू प्लस 20 हे दिलं आहे P. तर सिंपल आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू जर 1000 याच्यात जर टाकली, डब्ल्यू ची व्हॅल्यू 1000 याच्यात टाकली की काय भेटलं आपल्याला? P भेटला. P इज इक्वल टू किती भेटला? 45. आर यू गेटिंग दिस पॉईंट? यस. मग इफिशियन्सी काढायचं असेल तर इफिशियन्सी फॉर्म्युला MA अपॉन VR इंटू 100. पण मग MA काढायला लागेल. MA चा फॉर्म्युला आहे W अपॉन P. W आहे 1000 आणि P आहे 45. 1000 अपॉन 45 म्हणजे 22.22. MA टाकला 22.22. व्हेलॉसिटी रेशो आहे 60 आणि मल्टिप्लाय बाय 100. त्याचा इफिशियन्सी आहे 37.03. मशीन इज रिव्हर्सिबल. समजलं तुम्हाला हे प्रॉब्लेम? यस सर. ओके. जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन कोचिंग क्लासेस जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू.